माझा सेन्सरची रीडिंग आणि ग्लुकोमीटरची रीडिंग मॅच होत नाही, मग सेन्सर बरोबर ग्लुकोज रेकॉर्ड सांगते का? जेव्हाही आपल्या रक्तातली साखर स्टेबल असते त्यावेळी सेन्सरची ग्लुकोज रीडिंग आणि ग्लुकोमीटरची ग्लुकोज रीडिंग समान असते, फारसं काही अंतर नाही. पण जेव्हा आपण जेवण करतो, जेवण केल्यानंतर ग्लुकोमीटरने आपण रक्तातल्या कॅपिलरीजमधील साखर मोजतो आणि सेन्सरद्वारे आपण रक्तवाहिनीच्या बाजूला असलेल्या इंटरस्टिशियल फ्लुइड लिक्विडमधील साखर मोजतो. त्यामुळे सुरुवातीला जेवण केल्यानंतर रक्तातली साखर पटकन वाढते, मात्र सेन्सरची साखर ही हळूहळू वाढते. जेवण केल्यानंतर लगेचच साखर तपासली तर ग्लुकोमीटरवरची साखर जास्त येईल आणि सेन्सरवरची शुगर तुम्हाला कमी दिसेल. आणि जेवण झाल्यानंतर 2 तासानंतर जेव्हा साखर आपली कमी होते तेव्हा रक्तातल्या साखरेची पातळी आधी कमी होते आणि इंटरस्टिशियल फ्लुइडमधले साखरेची पातळी नंतर कमी होते. त्यामुळे जेवण झाल्यानंतर 2 तासांनी जेव्हा रीडिंग घेतो त्यावेळी ग्लुकोमीटरची रीडिंग कमी येणार आणि सेन्सरची ग्लुकोज रीडिंग जास्त येणार. पण असा फरक असला तरी ग्लुकोमीटरवरती फक्त एका क्षणाची साखर किती आहे ते समजते, मात्र सेन्सरवरती तुम्हाला मागच्या 24 तासामध्ये तुमचा ग्लुकोजचा ट्रेंड कसा आहे हे समजतं.